कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आत्ताच झाली मोठी घोषणा. 2 लाखाची कर्जमाफी आणि 50,000 रुपये अनुदान वाटप सुरू. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी ऐकून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांच्या मनावर मोठं ओझं आज हलकं होणार आहे. कारण सरकारने दिलेला शब्द आज पाळला आहे. ज्यांचं थकीत कर्ज आहे त्यांना 2 लाख रुपयापर्यंत, जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये अनुदान म्हणून मिळणार आहे. आजपासून जमा होत असल्याने पाहायला मिळतंय. ही अधिकृत बातमी आत्ताच कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील 93 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधव आहेत असे मागच्या कित्येक महिन्यापासून या कर्जमाफीची वाट बघत बसले होते. महाराष्ट्र शासनाने 93 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण जी.आर. काढून आणि निर्गमित करून हा निधी मंजूर करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. हा जी.आर.मुळे अक्षरशः कोट्यवधी शेतकऱ्यांच्या आयुष्यात आज मोठा बदल घडणार आहे. आत्ताच काही वेळेपूर्वी पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीबद्दल 3 मोठ्या आनंदाच्या घोषणा केल्या आहे. जी.आर.मध्ये नेमक्या 3 मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत आणि हे पण त्यामध्ये जर बघितलं तर सर्वात महत्त्वाच्या घोषणा पण त्यांनी केलेल्या आहे. जी.आर. निर्गमित झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुद्देसुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. त्यामध्ये जर बघितलं तर यामध्ये पहिलं जे आहे त्या घोषणामध्ये ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत आहे त्यांना थेट 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. ही मोठी घोषणासुद्धा केलेली आहे. त्यामध्ये दुसऱ्या नंबरला जे बघितलं तर जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. ही गोष्ट पण आपल्याला माहीतच आहे, परंतु त्यांनी पुन्हा जी.आर. निर्गमित करून या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलेला आहे. तिसरी बाब ही आहे की 2025च्या अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांची कर्जवसुली तात्काळ थांबवण्यात आलेली आहे. कर्जमाफी फक्त 2021, 2022, 2023 आणि 2024 या 4 वर्षामध्ये घेतलेल्या पीक कर्जाची द्यायला पाहिजे. त्यांना पुनर्गठित केले आहे. त्यांनी सावध राहावे. जर तुम्ही पुनर्गठन केले तर तुमचं पीक कर्ज पुन्हा चालू होईल आणि तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी म्हणून गणले जाल, ज्यामुळे तुम्हाला 2 लाखाऐवजी फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळेल. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांसाठी पुनर्गठनाचा विचार करू नये. या कर्जमाफीसाठी मोठे धनदागिने टॅक्स भरणारे पगारदार लोक किंवा ज्यांच्याकडे मोठी जमीन, ट्रॅक्टर आहे अशांना लाभ मिळणार नाही. फक्त गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. ही कर्जमाफी फक्त पीक कर्जावर होणार आहे. ट्रॅक्टर, विहीर, पाईपलाईन कर्जासाठी हे लागू होणार नाही. आणि महत्त्वाची बाब आहे, पहिल्या टप्प्यात आजपासून 12 जिल्ह्यामध्ये यांचे वाटप होणार आहे आणि 12 जिल्हे हे महत्त्वाचे आहे. म्हणून तुम्हाला लक्षपूर्वक हे 12 जिल्ह्यांची यादी पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामध्ये जर विचार केला तर पहिला नंबर बीड, दुसरा नंबर बुलढाणा, तिसरा नांदेड, चौथा छत्रपती संभाजीनगर, 5वा लातूर, 6वा परभणी, 7वा धुळे, 8वा चंद्रपूर, 9वा यवतमाळ, 10वा गडचिरोली, 11वा धाराशिव आणि त्यानंतर बघितलं तर 12वा जिल्हा आहे तो आहे हिंगोली. इतर जिल्ह्यामध्ये पुढच्या 2 ते 3 दिवसात वाटप होईल असं अफवांकडे दुर्लक्ष करू नका. अधिक माहितीसाठी बँकेत किंवा कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन संपर्क. या 12 जिल्ह्यात वाटप होणार आणि 12 जिल्ह्यात वाटप झाल्यानंतर काही टप्प्याने 2-3 दिवसातच तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीमध्ये सामील करण्यात येईल. कर्जमाफीसाठी जे शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेली आहे. म्हणूनच लक्षात घ्या की कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या नियमित कर्जदारावर आणि आपल्या भेटणाऱ्या यादीमध्ये आणि जेव्हा ही यादी निर्गमित होईल तेव्हा आपले नाव चेक करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक अपडेटसाठी महत्त्वाची ही गोष्ट आहे की अपडेटवर नजर ठेवा. आपल्या कृषी विभागाकडे लक्ष द्या आणि त्यांच्या येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. आणि तसेच आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, कारण की नवीन अपडेट आपण देत राहतो. तोपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.